तुम्ही कधी विचार केलाय की काही पुस्तकं आपलं आयुष्य कसं बदलू शकतात? प्रत्येक पुस्तकात दडलेलं असतं एक नवं जग, एक नवं ज्ञान, एक नवा विचार. याच जगाची, याच ज्ञानाची आणि याच विचारांची चला एकत्र मिळून करूया हितगुज. आपले स्वागत आहे हितगुज पुस्तकांशी या तुमच्या वाहिनीवर. कधी असं होतं का की तुमचं आयुष्य प्रत्यक्षात फार वाईट नसतं, पण तरीही मन सतत अस्वस्थ असतं. बाहेरून पाहिलं तर सगळं ठीक चाललेलं असतं. काम आहे, लोक आहेत, ठप्पर आहे, जेवण आहे, पण आत काहीतरी सतत बोचत राहतं. मन थांबत नाही, विचारामाडून विचार येत राहतात आणि तुम्ही स्वतःलाच विचारता, माझंच असं का होतं? मी शांत का राहू शकत नाही? मी इतका विचार का करतो? मित्रांनो, स्वागत आहे हितगुज पुस्तकांशी. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला विचार थांबवायला सांगणार नाही. तो तुम्हाला स्वतःवर जबरदस्ती करायलाही सांगणार नाही. तो तुम्हाला स्ट्रॉंग बना असंही म्हणणार नाही. आजचा हा व्हिडिओ फक्त एक गोष्ट हळूच सांगेल, तुम्हाला त्रास देणारे सगळे विचार खरे असतातच असं नाही. हे पुस्तक आहे डोंट बिलीव्ह एव्हरीथिंग यू थिंक. लेखक जोसेफ गुयेन. या पुस्तकाचं नावच खूप काही सांगून जातं. आपण आयुष्यभर एक गोष्ट शिकत आलो आहोत, मनात जे येतं ते ऐक. पण हे पुस्तक म्हणतं मनात जे येतं ते सगळं खरं मानू नकोस. आणि इथेच ओव्हर थिंकिंगची मुळं उघायला लागतात. आपण सगळे विचार करतो, विचार येणं स्वाभाविक आहे, पण आपण एक मोठी चूक करतो. आपण प्रत्येक विचारावर विश्वास ठेवतो. मन म्हणतं मी पुरेसा नाही, आणि आपण मान्य करतो. मन म्हणतं लोक मला जज करतायत, आणि आपण घाबरतो. मन म्हणतं उद्या काहीतरी वाईट होणार, आणि आपण आजच त्रास घेतो. पण खरंच हे सगळे विचार सत्य असतात का? जोसेफ गुयेन सांगतो, विचार म्हणजे तथ्य नाहीत, ते फक्त मानसिक घटना आहेत. आकाशात ढग येतात, ढग म्हणजे आकाश नाही. तसंच मनात विचार येतात, विचार म्हणजे तुम्ही नाही. पण आपण काय करतो? आपण विचारांनाच आपली ओळख बनवतो. मी असा आहे, माझं आयुष्य असंच आहे, मी कधीच बदलू शकत नाही. ही वाक्य तुमची नाहीत, ही वाक्य तुमच्या मनाची आहेत. आणि मनाचं एक वैशिष्ट्य आहे, ते नेहमीच वाईट शक्यता शोधतं. का? कारण मनाचं काम आहे तुम्हाला सुरक्षित ठेवणं. मन असं समजतं, मी सगळ्या शक्यता आधीच विचारात घेतल्या तर धोका टळेल. पण प्रत्यक्षात काय होतं? मन तुम्हाला भविष्यात घेऊन जातं, जिथे अजून काही घडलेलं नसतं. किंवा मन तुम्हाला भूतकाळात घेऊन जातं, जिथे काहीच बदलता येत नाही. आणि वर्तमान क्षण, जिथे खरं आयुष्य घडतं, तो आपण गमावतो. ओव्हर थिंकिंग म्हणजे जास्त बुद्धी नाही. ओव्हर थिंकिंग म्हणजे वर्तमान क्षणातून पलायन. मन वर्तमानात राहू शकत नाही, कारण वर्तमानात त्याला कामच नसतं. आत्ता या क्षणी काहीच बिघडलेलं नसतं, पण मन म्हणतं काहीतरी चुकणार आहे, आणि आपण त्यावर विश्वास ठेवतो. जोसेफ गुयेन इथे खूप महत्त्वाचा मुद्दा मांडतो. आपण विचारांवर विश्वास ठेवतो, म्हणूनच आपल्याला त्रास होतो. विचार स्वतः त्रास देत नाहीत, विश्वास त्रास देतो. उदाहरणार्थ, मनात एक विचार येतो, मी अपयशी आहे. जर तुम्ही त्या विचारावर विश्वास ठेवला नाहीत तर तो विचार क्षणाभरात निघून जाईल. पण जर तुम्ही तो विचार खरं मानलात तर भावना येईल, दुःख येईल, भीती येईल, आणि मग अजून विचार सुरू होतील. विचार, विश्वास, भावना, अजून विचार, ही साखळी ओव्हर थिंकिंग तयार करते. म्हणूनच या पुस्तकात एक साधी पण क्रांतिकारी गोष्ट सांगितली आहे. विचारांवर प्रश्न विचारायला शिका. प्रत्येक विचाराला सत्याचं प्रमाणपत्र देण्याची गरज नाही. मनात विचाराला मी पुरेसा नाही, थोडं थांबा आणि स्वतःला विचारा, हा विचार खरंच तथ्य आहे का? याला काही पुरावा आहे का? की हा फक्त एक भीती आहे? बहुतेक वेळा तुम्हाला जाणवेल, हा विचार फक्त एक सवय आहे. जोसेफ गुयेन सांगतो, मन सत्य शोधत नाही, मन सवयीने विचार करतं. ज्या विचारांची आपण सवय लावून घेतो तेच विचार पुन्हा पुन्हा येतात. जर तुम्ही स्वतःबद्दल वाईट विचार वारंवार करत असाल तर मनाला तेच परिचित वाटतं, आणि मनाला परिचित गोष्टी आवडतात, जरी त्या त्रासदायक असल्या तरी. म्हणूनच ओव्हर थिंकिंग थांबवायचं असेल तर स्वतःला बदलण्याची गरज नाही, फक्त विचारांशी असलेलं नातं बदलायची गरज आहे. विचार थांबवण्याचा प्रयत्न करू नका, विचारांवर विश्वास ठेवणं थांबवा. हा फरक खूप सूक्ष्म आहे, पण परिणाम खूप मोठा आहे. तुमच्या मनात आजही विचार येतील,
उद्याही येतील, पण ते तुमचं आयुष्य चालवणार नाहीत, कारण तुम्ही त्यांना सत्ता देणार नाहीत. आत्ता या क्षणी तुमच्या डोक्यात काहीतरी चालू आहे. त्या विचाराकडे लक्ष द्या. तो विचार तुम्ही पाहताय, म्हणजे तुम्ही तो विचार नाही. जो पाहतो तो मोकळा असतो. ही जाणीव खूप शांत आहे आणि इथूनच ओव्हर थिंकिंग हळूहळू विरघळायला लागते. ही जाणीव खूप शांत आहे आणि इथूनच ओव्हर थिंकिंग हळूहळू विरघळायला लागते. जोसेफ गुयेन इथे एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगतो. आपण विचारांमुळे नाही, तर विचारांवर ठेवलेल्या विश्वासामुळे त्रास घेतो. विचार येणं हे आपल्या हातात नाही, पण त्या विचारावर काय विश्वास ठेवायचा हे आपल्या हातात आहे. मनात एखादा विचार येतो, मी चुकलो, मी पुरेसा नाही, लोक मला जज करतील. हा विचार आला म्हणजे तो सत्य ठरत नाही, तो फक्त आला आहे. पण आपण काय करतो? आपण त्या विचाराला आत बसू देतो, त्याला जागा देतो, त्याच्याशी संवाद सुरू करतो आणि हळूहळू तो विचार आपली ओळख बनतो. मग आपण म्हणतो, मीच असाच आहे, माझा नशीबच असा आहे, मी बदलू शकत नाही. पण थोडा थांबा, हे वाक्य तुम्ही कधी ऐकलं आहे का? तुम्ही तुमचे विचार नाही आहात. हे वाक्य खूप वेळा ऐकलं जातं, पण ते समजणं खूप खोल आहे. तुमच्या डोक्यात जे काही चालू आहे ते तुम्ही पाहू शकता, म्हणजे तुम्ही ते नाही. जोसेफ गुयेन सांगतो, ज्या क्षणी तुम्ही विचाराला पाहता त्या क्षणी तो विचार तुमच्यावरची पकड गमावतो. विचार तेव्हाच ताकदवान असतात जेव्हा तुम्ही त्यांच्यात अडकलेले असता. पण तुम्ही थोडेसे बाजूला उभे राहिलात तर तो विचार फक्त एक आवाज राहतो. तो ओरडेल, तो भीती दाखवेल, तो शंका निर्माण करेल, पण तो तुम्हाला खेचून नेणार नाही. आता एक गोष्ट खूप प्रामाणिकपणे समजून घ्या. ओव्हर थिंकिंग थांबवायचं म्हणजे मन रिकामं करणं नाही. मन रिकामं होत नाही. ओव्हर थिंकिंग थांबायचं म्हणजे मनावरचा विश्वास सोडणं आहे. जोसेफ गुयेन खूप स्पष्टपणे सांगतो, मन खोटं बोलत नाही, पण ते पूर्ण सत्यही सांगत नाही. मन भूतकाळाच्या आठवणी आणि भविष्याच्या कल्पना यांच्या आधारावर कथा तयार करतं आणि आपण त्या कथांना आपलं आयुष्य समजतो. म्हणूनच ओव्हर थिंकिंग करणारे लोक सतत काय झालं असतं जर या जगात राहतात. काय झालं असतं जर मी वेगळा निर्णय घेतला असता? काय झालं असतं जर मी चुकलो तर? काय झालं असतं जर लोक मला स्वीकारले नाहीत तर? पण लक्षात ठेवा, हे सगळे प्रश्न आत्ताच्या क्षणात नाहीत. ते सगळे मनाने तयार केलेले काल्पनिक क्षण आहेत आणि आपण काल्पनिक क्षणांमध्ये खरं दुःख अनुभवतो. जोसेफ गुयेन म्हणतो, तुमचं दुःख भविष्यात नाही, ते वर्तमानात विचारांच्या रूपात आहे. वर्तमान क्षणात जर तुम्ही खरंच पाहिलंत तर बहुतेक वेळा काहीच बिघडलेलं नसतं. श्वास चालू असतो, शरीर सुरक्षित असतं, हा क्षण जिवंत असतो. पण मन त्या क्षणाला सोडून पुढे पळतं, कारण वर्तमानात मनाला काही काम नसतं. आता इथे एक खूप सूक्ष्म पण खूप महत्त्वाचा फरक आहे. विचार येतात आणि तुम्ही विचार होता यात फरक आहे. विचार येणं स्वाभाविक आहे, पण मी असा आहे असं म्हणणं ही ओळख आहे. ओळख म्हणजे स्वतःला विचारात बंदिस्त करणं. जोसेफ गुयेन या ओळखीला सगळ्यात मोठं ओझं म्हणतो, कारण ओळख कधीही समाधानी नसते. जर तुमची ओळख मी अपयशी आहे अशी असेल तर यश मिळालं तरी मन म्हणेल हे तात्पुरतं आहे. जर तुमची ओळख मी चिंतित माणूस आहे अशी असेल तर शांत क्षणातही मन काहीतरी शोधेल. म्हणूनच ओव्हर थिंकिंग थांबवायचं म्हणजे ओळखी सैल करायच्या. मी असा आहे या वाक्याऐवजी फक्त एवढंच म्हणा, आत्ता असा विचार आला आहे. हे छोटंसं वाक्य मन आणि तुमच्यात एक अंतर तयार करतं आणि हे अंतर हळूहळू शांततेत बदलतं. आता प्रश्न असा येतो, हे प्रत्यक्षात करायचं कसं? जोसेफ गुयेन कुठलीही कठीण साधना सांगत नाही. तो कुठलीही अवघड प्रक्रिया देत नाही. तो फक्त एक साधी दिशा दाखवतो. विचारांवर प्रश्न विचारा, पण त्यांच्याशी भांडू नका. मनात विचार आला, मी पुरेसं नाही, तुम्ही त्याच्याशी वाद घालू नका. त्याला सिद्ध करायचा प्रयत्न करू नका. त्याला बदलूही नका. फक्त एवढंच पहा, हा विचार खरंच तथ्य आहे का? बहुतेक वेळा उत्तर येईल नाही. तो विचार फक्त सवयीने आला आहे. आणि ज्या क्षणी तुम्ही विचारावर विश्वास ठेवणं थांबवता त्या क्षणी तो विचार हळूहळू निघून जातो. हे लगेच होणार नाही. मन पुन्हा बोलेल, पुन्हा भीती दाखवेल. पण प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही हे खरं आहे का हा प्रश्न विचारता तेव्हा मनाची पगड थोडी सैल होते. ओव्हर थिंकिंग एका दिवसात थांबत नाही.
पण ती दररोज थोडी कमी होते. आणि हीच खरी प्रगती आहे. आता आपण चिंतेबद्दल थोडं बोलूया. चिंता म्हणजे भविष्याची भीती. मन म्हणतं, उद्या असं झालं तर? जर मी अयशस्वी ठरलो तर? जर सगळं बिघडलं तर? पण भविष्य अजून आलेलंच नसतं. तरीही मन त्या क्षणात पूर्ण दुःख अनुभवतं. जोसेफ गुयन म्हणतो, चिंता म्हणजे अजून न घडलेल्या गोष्टींसाठी आत्ता त्रास घेणं. हे किती विचित्र आहे. आपण भविष्याचा त्रास आज भोगतो आणि वर्तमान क्षण हरवतो. जर तुम्ही भविष्याबद्दल विचार करत असाल तर स्वतःला एक प्रश्न विचारा, आत्ता या क्षणी मी सुरक्षित आहे का? बहुतेक वेळा उत्तर येईल हो. हे उत्तर मनाला आवडत नाही, कारण मनाला ड्रामा हवा असतो. पण तुम्ही हा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला तर मन हळूहळू शांत व्हायला लागतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, ओव्हर थिंकिंग तुम्हाला काहीतरी चुकीचं करायला भाग पडत नाही. ते तुम्हाला काहीच करायला देत नाही. मन इतकं विचार करतं की कृतीच थांबते. जोसेफ गुयन म्हणतो, स्पष्टता कृतीतून येते, विचारातून नाही. आपण म्हणतो, मी सगळं नीट विचार करून मग निर्णय घेईन, पण सगळं नीट कधीच होत नाही. मन अजून माहिती मागतं, अजून खात्री मागतं, आणि आपण त्या शोधात अडकतो. कधीकधी सगळ्यात चांगला उपाय म्हणजे लहान पाऊल टाकणं. परफेक्ट निर्णय नको, फक्त पुढचं पाऊल पुरेसं आहे. कारण कृती केल्यावर विचारांची गर्दी आपोआप कमी होते, मनाला काम मिळतं. आणि शेवटी एक खूप सुंदर गोष्ट, शांतता म्हणजे विचार नसणं नाही. शांतता म्हणजे विचारांवर विश्वास नसणं. विचार येतील, ते येत राहतील, पण ते तुमचं आयुष्य चालवणार नाहीत, कारण तुम्ही ते सगळं खरं मानणार नाही. आता आपण या व्हिडिओच्या शेवटाकडे येतो. मित्रांनो, तुम्ही तुटलेले नाही, तुमच्यात काही चूक नाही, तुम्ही कमकुवत नाही. तुम्ही फक्त तुमच्या मनावर खूप जास्त विश्वास ठेवत आला आहात. आणि आज जर तुम्ही हे ऐकत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला त्रास देणारे सगळे विचार खरे असतातच असं नाही. आजपासून विचार थांबवण्याचा प्रयत्न करू नका. फक्त एवढंच करा, विचार आला तर त्याला पहा, त्याच्याशी भांडू नका, त्याला सिद्ध करू नका, त्याच्यावर विश्वास ठेवू नका. आणि हळूहळू मन शांत व्हायला लागेल. कारण शांतता बाहेरून येत नाही, ती आत असते, विचारांच्या पलीकडे. कमेंटमध्ये नक्की सांगा, आजच्या व्हिडिओमधला कोणता विचार तुमच्या मनाला थोडा हलकं करून गेला. ज्ञानाची मैत्री, विचारांचा संगम, हितगुज पुस्तकांशी.